सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला निलेश धापसेला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला अनिकेत पाटील, गोलंदाजी मार्कवरनं यतीश पाटील. यतीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर निलेश धापसेला आपण पाहतोय. जीवी स्पोर्ट सुपंडे संघ बॅटिंग करत असताना आणि फिल्डिंग करता आपण आईगावदी पिंपळास टीमला पाहतोय. बिग पॅटेल आहे, मजा येईल मॅच मध्ये. पंचाच्या डावीकडनं राईट मोर द विकेट निलेश धापसी करता. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये गॅप मध्ये आहे, निघून जाईल. पहिल्या बॉलला यतीश पाटीलचं स्वागत केलंय चौकाराने. 4 डीजे. पहिल्याच बॉलला चौकार आलाय. दुसरा बॉल तिथे जर आपण पाहिला ऑन साइडला खेळायचा होता, मोठा फटका सजवायचा होता, मात्र त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि चेंडू निर्धाव स्वरूपाचा निघून गेलाय. या स्पर्धेच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. डिंगडॉंग वडवली वर्सेस कच्चाड, आणि त्याच्यामध्ये अहमद डिंगडॉंग वडवलीचा खेळाडू त्याने मात्र विकेट हॅट्रिक घेतली या स्पर्धेची कालच्या दिवसामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट यावेळेस केलंय. आजच्या दिवसामध्ये रिव्हर्स अटेम्प्टचे फटके सक्सेसफुल झालेत. निलेश धापसीच्या बॅटमधून आणखी एक तडाखा, चौकार. 4. तीन चेंडूंचा विचार केला गेला तर 3 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. निलेश धापसी चांगली सुरुवात करून देत असताना जीवी स्पोर्ट्स सुपोंडे या टीम साठी तालुक्यातील मातब्बर संघ खेळताना पाहायला मिळतील. आजच्या जे लॉट्स आहेत ते अगदी लॉट्स पाहिल्यानंतर प्रेक्षक वर्ग इथे अगदी खूप सारा दाखल निश्चित रूपाने होईल. आज रविवारचाही दिवस आहे. पुन्हा एकदा मात्र तिथे प्रत्येक बॉलला तुम्हाला तसे फटके खेळून चालणार नाहीये. प्रत्येक दिवस दिवाळी नसते आणि तसं हे चित्र आहे. एक रिव्हर्स अटेम्प्टचा फटका सक्सेसफुल झाला म्हणून पुनश्च एकदा तोच प्रयास केला निलेश धापसीने, मात्र यावेळेस गोलंदाजाने कमबॅक केले यतीश पाटीलने. डॉट बॉल. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला स्टॉप केले. 2 चौकार जरूर आलेत, मात्र उर्वरित चेंडू चांगले हाताळण्याकरता जी खेळी करायला पाहिजे होती ती खेळी गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चित रूपाने करतो यतीश पाटील, कारण त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. अनेक स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळता तो अनुभव तुमच्या वाट्याला जरूर असतो आणि तोच अनुभव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान इथे एक धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. पहिल्या षटकाचा खेळ तो या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जीवी स्पोर्ट्स सुपंडे संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावर. 9. 4 षटके तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत, त्याची नोंद घ्यायची.
पहिल्या षटकात खेळ संपला. 9 धावा त्या आपल्याला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात आणि दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होत असताना निखिलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं. यतीश पाटीलचं पहिलं षटक संपलं. 9 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आता निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरनं पहिला बॉल. पहिलाच बॉल निलेश दापसेने बॉलला उडवलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. खेळाडू निलेश दापसी बॅक टू दी डगआउट. 9 या आकड्यावर पहिला आदरा. निलेश दापसी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर पॅव्हिलियनच्या परतीच्या प्रवासाला गेल्यानंतर उन्नत आलाय नवीन बॅटर. उन्नत वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिकेत पाटील अजूनपर्यंत ऑन स्ट्राईक त्याला मिळालेली नाहीये. अनिकेत पाटीललाही चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचे दोन्ही टीम आपल्याला, कारण टायमर लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये जर 4 ओव्हर संपल्या नाही तर मग तुम्हाला एक फिल्डर जो आहे तो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्याच बॉलला विकेट आली आहे. उन्नत आलाय. आता उन्नत कशा पद्धतीची बॅटिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये साकारेल डावकुऱ्या हातानं ते आपल्याला पाहायचंय. चला फास्ट स्पीडअप करा. पहिला आदरा नुकताच बसला. पहिल्या विकेटचं पतन झालंय निलेश दापसेच्या रूपाने. उन्नत आलाय. उन्नत आलेला फटका तर चांगला जरूर खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्याला पसंत केले. त्याला तिथे एक धाव ती तोपर्यंत पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने स्कोर कार्ड डबल फिगर मध्ये 10 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला 10 आणि तोच 10 आकडा सध्या तरी जीवी स्पोर्ट्स सुपंडे टीमच्या स्कोर कार्ड वर. इथे अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक आणि आल्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका सजवत असताना जेल सुटला आणि चेंडू चौकार 4. अनिकेत पाटील त्याला मात्र जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा आता उर्वरित चेंडूंमध्ये घेतला जाईल का? इथे जर आपण पाहिलं तर समोर खेळला गेलाय. रनआउट ची संधी होती, मात्र फील्ड बॅटर खूप ओव्हरथ्रोही झालाय. लक्ष नव्हतं जरूर आणि त्याचा परिणाम रनआउट स्वरूपात उन्नतला परतावा लागेल. परतीच्या प्रवासाला क्रिकेटमध्ये तुमचं लक्ष नसणं ते तिथे किती घातक ठरू शकतं ते आपण पाहिलंय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. उन्नत बॅक टू द डगआउट.
अनिकेतला चांगला खेळ करावा लागेल कारण महत्वाचे 2 फलंदाज स्पर्धेच्या प्रवासाला गेलेत. त्याच्यामुळे आता सचिन गोवारीला आपण सध्या पाहतोय ऑन स्ट्राइक. सचिन गोवारी त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. अजूनही नाण्याच्या मैदानावरची ती स्पर्धा मला आठवते जिथे चमकला होता सचिन गोवारी. इथे फुल टॉस दिलाय सचिन गोवारीने, बॉलला उडवलाय, चेंडूला पाठवलंय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार 6. स्कोर कार्डचा विचार केला गेला तर 22 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. त्या जीवी स्पोर्ट्स सुपोंडे टीमच्या सचिन गोवारीच्या बॅटमध्ये नुकताच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. मी उल्लेख केला होता नाण्याच्या स्पर्धेचा, तिथे चमकला होता सचिन गोवारी. संघ अडचणीमध्ये असताना काही अप्रतिम खेळी केली गेली होती सचिन गोवारीच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला आता यतीश पाटील तो बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होत असताना समोर अनिकेत पाटील आहे. 11च्या सरासरीने आतापर्यंत 22 धावा तर स्कोर कार्ड वर आलेल्या आहेत. यतीश पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये साकारली जाईल ती आपल्याला पाहायची. अनिकेत पाटील ज्याचाही खेळ पाहण्याकरता अनेक प्रेक्षक आतुरलेले असतात. अनिकेतचा खेळ जीवनदान त्याला मिळाले, त्या जीवनदानाचा फायदा घेतला जाईल का? पहिलाच बॉल तिथे उडवलाय, क्षेत्ररक्षक वाट पाहतोय जोपर्यंत फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा त्या मात्र तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्या. या 2च्या आकड्यानं स्कोर कार्ड 24-24. धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळेल यतीश पाटील विकेट टेकर गोलंदाज आहे. अंगावर जाऊन आदळलेला बॉल होता, विकेट कीपर आलाय बॉलच्या खाली, तिथे 1 धाव ते पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 25 झालं. टार्गेट ते जास्तीत जास्त ठेवावंच लागेल कारण बॅटिंग लाईनचा विचार करत असताना यतीश पाटील आणि सतीश पाटील यांची फलंदाजी ते अगदी सर्वांना ठाऊक आहे. त्याच्यामुळे तिथे जीवी स्पोर्ट्स सुपोंडे संघाला देखील जास्तीत जास्त धावा त्या जमा कराव्या लागतील, जमवाव्या लागतील. सचिन गोवारी त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. इथे जर आपण पाहिला तर 1 धाव पूर्ण झाली. सचिन गोवारी आणि अनिकेत पाटील या जोडीला पूर्णतः जबाबदारी घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. या षटकामध्ये थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल कारण यतीश पाटील सारखा एक चपल आणि अनुभव संपन्न गोलंदाज समोर आहे. इथे अनिकेत पाटीलने बॉलला उडवलंय आणि पाठवलंय सरळ परीक्षकाच्या भेटीसाठी. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार 6. जीवनदान मिळाले त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना अनिकेत पाटील इथे मात्र आता यावेळेस सन्मान देण्याचं काम झालं बॉलला कारण षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं ते यतीश पाटीलला चांगलं ठाऊक आहे आणि तो चेंडू त्यानं तिथे हाताळला. 1 धाव तोपर्यंत पूर्ण झाली. बॉलचा विचार करत असताना 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 33-33 या आकड्यावर शेवटचा बॉल आहे. सचिन गोवारीने मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार टुकला होता. 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता तिथे आणि 1 धाव कंप्लीट झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झालाय. ओव्हरथ्रो झाला आणि त्या ओव्हरथ्रोची लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धावा येतील.
आणि षटक समाप्त झालं ते तिसरं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जीवी स्पोर्ट्स सुपंड संघ जाऊन पोहोचला 35 या धावसंख्येवर. चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत एक संधी देऊया आपल्या डीजेला. डीजे स्कोर परेश ऐगवदे पिंपळास टीमच्या माध्यमातून पहिलाच बॉल अनिकेत पाटीलच्या बॅट मध्ये एक हाय अँड हँडसम गगनचुंबी षटकार 6. परेशचं स्वागत ते षटकाराने केले. आसमान दाखवले पहिल्याच बॉलवर अनिकेत पाटीलने. इथे पुनश्च एकदा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर आलेला पुनश्च एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपल्याला पाहायला मिळाले. षटकार हॅट्रिक बॉल आहे आणि इथे अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आजच्या दिवसामधली षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक अनिकेत पाटीलच्या नावावर जाते. अप्रतिम बॅटिंग डीजे. आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत असताना अनिकेत पाटीलच्या बॅट मधून 3 बॉल मध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 10 चेंडू आणि 34 धावांवर खेळतोय अनिकेत पाटील. अप्रतिम बॅटिंग आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली 53 या धावसंख्येवर. अनिकेत पाटील काय अप्रतिमरित्या बॅटिंग राहिली त्याची. 10 बॉल 34 पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल आणि त्या 4 बॉल 4 षटकार अनिकेत पाटील गरजलाय बरसलाय 6 डीजे. मिळते त्याच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक वर्ग षटकारावर झेल घेईल त्याच्याकरता एसपी बिलोशी संदीप पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून टी शर्ट आहे. तर प्रेक्षक असला पाहिजे, खेळाडू नसेल. 4 बॉल 4 षटकार आलेत.
पाचवा बॉल खेचून मारलाय, मात्र यावेळेस जेलची संधी होती आणि चेंडू 5 बॉल 5 षटकार. अनिकेत पाटील व्हॉट बॅटिंग. पाटील अर्धशतकासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 5 षटकार आपण पाहिले. शेवटचा बॉल आहे इथे. शेवटच्या बॉलवर जर आपण पाहिलं तर तिथे अलॉंग द कार्पेट एकच धावेवर समाधान व्यक्त केले गेले. 47 धावांवर आता खेळतोय अनिकेत पाटील. 13 बॉल 47 आणि संघाची टोटल धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5 बॉल 5 षटकार अनिकेत पाटील. व्हॉट अ बॅटिंग. ते म्हणतात ना की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरारीचा वेळ ते रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढी दत्तक घेता येत नाहीये. आणि ती फलंदाजी अनिकेत पाटीलने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अप्रतिम फलंदाजी. शेवटच्या 6 बॉल शिल्लक राहिलेत. 66 मोठी टोटल झाली. शेवटचे 6 बॉल पडल्यानंतर टीम शिवंजय आलमान आणि यंगस्टार आपटी बी आपण टॉस करण्यासाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये शिवंजय आलमान आणि यंगस्टार आपटी बी. कालच्या दिवसामधला सर्वाधिक स्कोर हायेस्ट स्कोर 74 होता, जो डिंगडॉंग वडवली या टीम कडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. आजच्या दिवसामधला सर्वाधिक स्कोर किती होईल? 66. तर गोलंदाजी मार्क वरनं विशालला आपण सध्या पाहतोय. पहिलाच बॉल व्हाईटचा इशारा तिथे आपल्यापर्यंत पंचाच्या माध्यमातून पोहोचतोय. 67 धावा त्या आपल्याला तिथे पाहायला मिळतील. स्कोर कार्डवर 74 धावा कालच्या दिवसामधला सर्वाधिक स्कोर आहे. आजच्या दिवसामधला सर्वाधिक स्कोर किती असेल तो आपल्याला पाहायचा आहे. फुल टॉस होता. त्या फुल टॉस बॉलवर चेंडू 1 बाउन्स निघून जाईल. सीमारेषा पार. अनिकेत पाटील अर्धशतक कंप्लीट झालंय. 14 बॉल 51 धावा बॅट वर करायची आहे. अप्रतिम बॅटिंग अनिकेत पाटील. एकदा जोरदार टाळ्या. धावा त्या आपल्याला टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात. त्याच्यामधल्या 51 धावा वैयक्तिक अनिकेत पाटील. त्याच्या नावावर फुलटॉस बॉल होता. मागे चाललाय स्लिपचा खेळाडू आहे तिथे, जोपर्यंत फेकी होईल तिथे नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. हाईट चेक करायची. चांगली टोटल बनली आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. त्याच्यामुळे तिथे थर्ड अंपायर तो रेफर केला गेला हाईट साठी. आमचे थर्ड अंपायर चेक करतात. इट्स अ नो बॉल. त्याच्यामुळे आता मात्र फ्री हिट तो असणार आहे. अनिकेत पाटील अर्धशतक कंप्लीट झाले. त्याच्याकरता फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल होता. मागे चाललाय. धाव घेण्याचं रोखलं गेले कारण चेंडू अगदी विकेटच्या जवळ आहे.
डॉट बॉल. शेवटचं षटक हाणामारीचं ते आपण पाहतोय. तर हाणामारी आधीच खूप झालेली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक मोठी टोटल रनआउटची संधी, मात्र विकेट सॅक्रिफाईस होईल. इथे परतावं लागेल सचिन गोवारीला परतीच्या प्रवासाला. अद्वर शेलार इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकला. रुपेश जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकेट सॅक्रिफाईस केले गेले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले अनिकेत पाटीलने. सचिन गोवारीला परतावं लागले आणि रुपेश आता नवीन आलाय बॅटर क्रीजवर. कशा पद्धतीचा खेळ त्याच्या माध्यमातून होईल तो आपल्याला पाहायचा आहे. ते जर आपण पाहिलं तर मोठा फटका जरूर सजवायचा होता. तिथे दोन क्षेत्ररक्षकांकडनं फंबल झाली. चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. बॉल साठी अंपायर रिव्ह्यू आहे. अंपायर रिव्ह्यू नो बॉल साठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्ड 77, एका बलाढ्य धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर आहे या स्पर्धेतला आतापर्यंतचा. ते जर आपण पाहिलं तर रनआउट परतीच्या प्रवासाला जरूर जाईल. मात्र जे कामगिरी करायची होती आपल्या जीवी स्पोर्ट्स सुपंडे टीम करता ती जरूर केली. अनिकेत पाटील एकोणीस चेंडू आणि 57 धावांची एक बहारदार खेळी त्याने साकारली. अप्रतिम बॅटिंग. कल्पेश आला नवीन बॅटर. सर्वाधिक स्कोर आतापर्यंतचा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू हवेमध्ये, विकेटचं बदल झालंय. टोटल धावसंख्या झाली आहे ती 78 झालेल्या आहेत. 79 टू विन असेल टीम आईगाव दे पिंपळा. चला शिवंजय अलमान कॅप्टन आणि यंगस्टर आपटी बी कॅप्टन टॉस करण्यासाठी आपल्याला पोहोचायचं आहे. आजच्या दिवसामधला तिसरा सामना शिवंजय अलमान आणि यंगस्टर आपटी बी. दोन्ही टीम फुल फॉर्म मध्ये आहेत या हंगामामध्ये. 79चं टार्गेट समोर आहे आणि त्या 79 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल की रोखलं जाईल त्या ऐकवण्याकरता आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडले जातील अद्वर शेलार.
हॅलो चेक. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. यतीश पाटील त्याची साथ देण्याकरिता सतीश पाटील ओपनिंग पेअर प्रांगणामध्ये दाखल झाली आहे. बॅटिंग करण्याकरिता गोलंदाजीचा विचार केला तर प्रतिभा संपन्न WRSK सुपोंडे संघाचा महत्त्वपूर्ण शिलेदार गोलंदाजी मार्क होणं गोलंदाजी करण्याकरिता आपण या ठिकाणी पाहतोय. निलेश धापसी यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं येत आहेत गोलंदाजीसाठी. मैदानाकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं निलेश धापसी. स्ट्रायकिंग एंडला यतीश पाटील आहे त्याच्या विपक्षामध्ये. पहिला चेंडू मागे गेले, कट करायचं होतं, बॉल मिस करून विकेटच्या मागे. वाईट चेंडू पंचांनी दर्शवलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रेफर केलंय. थर्ड अंपायरकडे मागणी केली गेली आहे. इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. राज सर, यानंतर बॉलिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. पुन्हा एकदा परतूयात. निलेश थापसी पुढचा बॉल यतीश पाटीलच्या विपक्षामध्ये. यावेळी फटका चांगला, गॅपमध्ये बॉल चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिल्या बॉलवर यतीश पाटीलच्या मैदानामध्ये बघायला मिळाला एक क्लासिकल स्ट्रोक. चौकार. धावा मिळत आहे 4. एकदा सज्ज होईल. निलेश धापसी पहिल्या बॉलवर अक्रॉस दी लाईन खेळत असताना यतीश पाटीलनं बॉलला चौकारामध्ये कन्वर्ट केलं. पुढचा बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आला. विजयाकरता भलं मोठं आव्हान समोर ठेवलंय, ज्यामध्ये अनिकेत पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं, ज्याने तब्बल 19 चेंडूमध्ये 57 धावा ठोकल्या होत्या. यावेळेला यतीश पाटील ट्रेडमार्क शॉट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा डायमंड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मग तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर अशा पद्धतीची दर्जेदार बॅटिंग ही तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळणार. स्विचिटचा क्लास फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. बॉलला पाहिलं तर सरळ फेकून दिलाय. क्लासिकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय. एक दर्जेदार स्ट्रोक. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं आपण रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने त्या बॉलचा पाठलाग केला आणि वेळेला मात्र बॅट परफेक्ट फिरवली यतीशनं आणि तो षटकार कन्वर्ट केला. मागे गेले, जागा बनवली आहे. ओव्हर दी पॉइंट. वीरेंद्र सेवक कॉपीबुक स्टाईलने बॉलला पाठवून दिलंय. निघून जाईल. सरळ बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा चौकार. 4.
धनेशाने मला वाटतं या हंगामामध्ये ज्या आपण मॅन ऑफ द सिरीज आपण स्पर्धांमध्ये पाहिलाय सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज तालुक्यामध्ये यतीश पाटीलला मिळला असावा, कारण या हंगामामध्ये त्याच्या बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही गोष्टी मात्र अगदी अप्रतिम बघायला मिळाल्यात. तोच मैदानाच्या आतमध्ये पिंपळासकरांचा अभिमान मैदानाच्या आतमधनं झळकत असताना यावेळी बॉलला फेकून दिलंय, पुल करत असताना सरळ और थोडंच कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर यतीश पाटीलच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार, आलाय यतीशच्या बॅटमधनं षटकार. बघा कशा पद्धतीने लाईव्ह वरनं आपण पाहू शकाल. थोडेसे शफल झाले, शफल झाल्यानंतर बॉल समोर बघायला मिळाला आणि बघायला मिळाल्यानंतर त्या बॉलला अगदी एक अप्रतिम कॉपीबुक स्टाईल त्या बॉलला सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या पार. वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा डायमंड मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मैदानाच्या आतमध्ये असताना त्याच्या अनोख्या शैलीनं मात्र फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 21 स्कोर कार्डवर सोडली गेली आहे. चेंडू एकंदरीत आतापर्यंत या षटकातील संपलेत. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून मात्र बाकी आहे. यावेळेला अगदी हलक्या हाताने सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल, कारण त्याला पाहिलं त्याने की या बॉलवर फिंगर रोल केलेत आणि विचार केला तर समोर बॉल टाकला होता, त्याला त्या बॉलला फ्लिक करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची, कारण भली मोठी धावसंख्या तुम्ही चेस करतायत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक संपलाय पहिला आणि धावा जोडल्या गेल्या तब्बल 22. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. पहिल्या षटकाला तुम्ही 5 मिनिटं लावलेली आहेत. दीपेश घोलप या ठिकाणी आम्हाला दिसतंय. दीपेश घोलप आज मैदानामध्ये इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. डायमंड मैदानामध्ये पाहतोय आणि वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा टायगर या ठिकाणी आलेला आहे, त्याचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या दीपेश घोलप आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. हे असे खेळाडू आहेत ना, हे आपल्या तालुक्याला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रमोट करण्याचा सातत्यपूर्ण यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आणि त्यापैकी एक नवीन रायझिंग नाव यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहतोय. नाव आहे अनिकेत पाटील. बॉलिंग ट्रॅकवरनं पहिला बॉल अनिकेत पाटील. स्ट्रायकिंग एंडला यतीश आहे. फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे, मात्र नो मॅन लँड मध्ये बॉल पडेल आणि या मैदानाची आउटफील्ड इतकी भयानक वेगवान आहे की मैदानामध्ये बॉल थांबणं बरंच कठीण. बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदण करीत आला यतीशच्या बॅटमधनं. अजून एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार 4. मनोज भुंदे सर यांचा आवाज आपण याआधी ऐकत होतात या स्पर्धेच्या माध्यमातून. नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली आहे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर यतीश मंगेश पाटील हे नाव कोरलेलं आहे. यावेळी बॉलला फेकून दिलंय, बॉल चाललाय फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यतीश पाटीलच्या बॅटमधनं तडाखा, बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार 6. प्रेक्षकांकरिता नामी संधी आहे. खेळाडू तर त्यांचा जो काही वेळ तो मैदानात देतात, परंतु प्रेक्षकांकरता काय, तर प्रेक्षकांकरता सुद्धा तुम्ही दिवसभर इथे आहात, तर षटकाराच्या बाहेर जाणारा कॅच त्या पिवळ्या कपड्याच्या मागे तुम्ही घेतला तर आदरणीय संदीपजी पाटील म्हणजे एसपी यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी, आकर्षक टी शर्ट आणि रिअल अकॅडमी यांच्या माध्यमातून डेली प्लेअर ऑफ द डे करिता आपण एक गिफ्ट हॅम्पर आहे. कालच्या दिवसात आपण ते अनिकेत पष्टेला दिलं. ज्या पद्धतीने अनिकेत पष्टेने तो खेळ केला होता, ज्या पद्धतीने तो लढला होता अनिकेत पष्टे, पहिल्या मॅच मध्ये निचोळेकर थोडे अडचणीमध्ये होते, तेव्हा अनिकेत पष्टे मैदानामध्ये येतो आणि मात्र एक घणाघाती खेळ करतो. धावसंख्या मात्र या 6 वाढून पुढे जाऊन पोहोचली 32. वेगावर स्वार आज मात्र यतीश पाटील बघायला मिळतो त्याच्या फलंदाजीतनं.
आजच्या दिवसाचे लॉट्स बघितले ना तर वाडा तालुक्यातील प्रेक्षक राजा आज धावून गातेसच्या मैदानावर येईल, कारण आजच्या दिवसात असे तारे सितारे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपण वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा डायमंड मैदानामध्ये पाहतोय. गेल्या मॅच मध्ये आपण वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या लेजंड यांना मैदानात खेळताना पाहिलं, राकेश पाटील. या मॅच मध्ये यतीश पाटील बघायला मिळतात, अनिकेत पाटील बघायला मिळतात. नेक्स्ट मॅच मध्ये शिवंजय स्पोर्ट्स क्लब आलमान संघाकडनं बिलॉंग करताना दीपेश प्रभाकर घोलप इन ऍक्शन बघायला मिळतील. यंगस्टार आपटी बी संघाकडनं गेल्याच आठवड्यामध्ये झालेली भली मोठी वाडा तालुक्यातील 1 लाखाची मानाची स्पर्धा मात्र पटकावण्याचा ज्यांनी मान मिळवला म्हणजे हर्षल पाटील. नुमान 11 FDC कुडूस संघाकडनं फैजान मेमन आपल्याला मैदानामधनं बघायला मिळतील. एजीएस साप्रोंडे या संघाकडनं शुभम पाटील. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड म्हणजे बघायला गेलं तर रोशन लारा अँड टीम आणि एजीएस देवघर अर्थात रंजन पाटील, निकेतन पाटील. आजच्या दिवसातली ही स्टारकास्ट इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, मागे फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. एक सिंगल काढून सतीश पाटीलला यावेळी स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू होते ज्यांनी बॉलला स्टॉप केलं. एकच धाव मिळाली. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली जाईल 33-33. दीपेश गोलप, यंगस्टार आपटीची जी क्वालिफायरची मॅच कुडूस येथे चालू होती ती संपलेली आणि ते निघालेले आहेत. एक 10 मिनिटं अजून त्यांना आपण देऊयात. मागे गेले, उडवून देण्याचा प्रयत्न होता, शॉटम पुल करायचं होतं, बॉल मात्र मिस करून विकेटच्या मागे. यतीश पाटील बराच का स्ट्रायकिंग एंडला असणं पिंपळासकरांसाठी खूप गरजेचं आहे. ज्या बहरामध्ये त्याची फलंदाजी बघायला मिळते, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय, ज्या वेगाने फलंदाजी करतोय, धावा खोऱ्यानं जमा करायला त्याने सुरुवात केली. 4 चेंडू संपले, धावसंख्या 33. आहेत ना मैदानात, आहेत, खेळतात. सतीश पाटील थोडासा स्ट्रगल, कारण हे बॉल सुरुवातीच्या सीझन मध्ये मैदानामध्ये सतीश पाटीलच्या समोर दिसत नव्हते. इतक्या वेगानं मात्र धावा करायचा, परंतु आज अनिकेत पाटील सुद्धा कमी वर्षामध्ये याही खेळाडूंना मात्र स्वतःच्या नावारूपाची छाप या संपूर्ण वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सोडली. त्या अनिकेतला आपण बॉलिंग ट्रॅक होणं पाहतोय. HR फॅशन यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीर करिता मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आहेत. सलग 6वं वर्ष आहे आणि ते आपल्याला कॅप स्पॉन्सर करत आलेत. याही वेळेला ध्येयष्टीवर आदळलाय बॉल, एक सिंगल मध्ये कन्वर्ट करायचा होता, एक वेगानं कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक संपलाय 2 आणि धावा पहिल्या तर स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 34. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 चेंडूंचा विचार केला तर इथून तुम्हाला 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 45. विकेट कीपरना ते मागितलं, विकेट कीपरला सुद्धा दिलं, कारण आपण एक तालुक्यामधनं बिलॉंग करतो, आपण एका विभागातनं बिलॉंग करतो, एका तालुक्याला प्रमोट करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि या सर्व काही गोष्टी आपल्याला मैदानामधनं बघायला मिळतात. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत निखिल पाटील सध्या असं वाटतंय.
दीपेश गोलब या आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 45 हवी आहे. 18 चेंडूत 45 ची गरज आहे. 15 ची सरासरी इथून महत्वपूर्ण गरजेची. लाल कलर म्हणजे धोक्याचा इशारा. संदेश भोईर बाबू आपण यायचंय. धनेश साने WCA कमिटी मेंबर आपल्याला बोलवत आहेत आणि आपली जे कागदपत्र आहेत ओळखपत्र ते ओळखपत्र आपण घेऊन या. बाबू आवाज येतोय का? येस येत आहेत. या सर. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर 1 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर मनोज काका आम्हाला कळवत आहेत 35. पुढचा बॉल. या वेळेला सतीश पाटीलचा स्ट्रगल अजून मैदानामधनं चालू आहे. अजून मैदानामधनं त्याचा स्ट्रगल बघायला मिळतोय. पुढचा बॉल वरती विकेटने. या वेळेला बराचसा स्ट्रगल संपवलाय आणि स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट हिट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. सतीश पाटील बराच काळ या नावाला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीयेत. यावेळी बॉलला सरळ फेकून दिलंय डीप लॉंग ऑन वरनं. सडक पे कडक षटकार 6. गरज आहे. मैदानात चेंडू पुरवा. मैदानात बॉल पुरवायचा आहे. आलाय. पहिली बॅटिंग करत असताना WRSK जीवी स्पोर्ट WRSK सुपोंडे या संघानं 5 चौकार ठोकलेले आणि 7 षटकार ठोकलेले आणि आतापर्यंत पिंपळासकरांचे 3 चौकार झालेले आहेत आणि 4 षटकार त्यापैकी झालेले आहेत. याही वेळेला सतीश पाटील पासून दूर परंतु पंच वळलेत. इट्स अ नॉन प्लेबल वाईड बॉल मैदानाच्या आतमधनं या ठिकाणी मात्र पंच दर्शवत असताना 1 न धावसंख्या वाढतीये. 1 धावा शेवटला तुम्हाला आठवतात आपण ज्या अतिरिक्त स्वरूपामध्ये खर्ची केलेल्या असतात. याही वेळेला उडवायचं होतं. बॉल चाललाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. फिल्डर बॉलवर येत आहेत. एकाच धावेकरिता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर ओव्हरथ्रो झालाय परंतु कोणाचंही मैदानामध्ये लक्ष नाहीये. धावसंख्या 43. आता इथून यतीश पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतात.
पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. स्ट्रायकिंग एंडला आता यतीश पाटील आहे. या वेळेला सफल झाला आणि सफल सुद्धा झालाय आणि मैदानामध्ये बघायला गेलं तर सफल सुद्धा झालाय. बॉलला सरळ फेकून दिलाय. यतीश पाटीलच्या या फटक्याचं वैशिष्ट्य मैदानाच्या आतमधनं त्याने पेशकश केलंय. बॉलला सरळ पाठवून दिलंय. पहिला पण तर बाउंड्री लाईनच्या बाहेर यतीश पाटीलच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका. षटकार 6. पाहू शकाल कशा पद्धतीने थोडेसे अतिरिक्त शफल झाले. बॉल बघायला मिळाला आणि तदनंतर त्या बॉलला स्वतःच्या नजरेची जी अदाकारी आहे ना, बॉलवर नजर असणं खूप गरजेचं आहे आणि तीच गोष्ट मैदानामधनं बघायला मिळाली. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. वैयक्तिक 10 चेंडू 38 या धावसंख्येवर मात्र खेळ करतो यतीश पाटील. सज्ज होईल पुढचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता रुपेश. पुढील चेंडू यतीशच्या विपक्ष. याही वेळेला आता फटका फसलाय. आता फटका फसलाय. मॅच मधली महत्वपूर्ण कॅच ती मात्र WRSK सुपोंडे संघातील क्षेत्ररक्षक कंप्लीट करतोय. यतीश पाटीलच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आकाश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्याकरिता. तेरा चेंडू इथून बाकी आहेत आणि 30 धावांची गरज. 13 चेंडू 30. न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता प्रांगणात दाखल. आकाश चौधरी. चला खूप डिले होतोय. यावेळेला चांगला चेंडू फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. मागे फिल्डर आहेत. बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत. फेक करतील. एकच सिंगल मिळेल. षटक क्रमांक संपलाय. तिसरं आणि 3 षटका अखेरीस धावसंख्या पाहिली 50 जोडली गेली. आता येणारे बॉल आहेत 12 आणि करायचे आहेत तुम्हाला 29. 12 चेंडू 29 ची गरज. बघा आपण वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संपूर्ण स्पर्धा पाहतोय आणि गेल्या मीटिंग्समध्ये अध्यक्ष जयजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जी गेली लीग पार पडली, गेली जी मीटिंग पार पडली त्यामध्ये काही रूल्स आपल्याला बघायला मिळाले आणि त्यामध्ये जे क्रिटिकल डिसिजन होते त्याबद्दल ची चर्चा आणि तदनंतर त्याचा सोक्षमोक्ष हे कमिटी मेंबर्स ज्यांच्या माध्यमातून लावण्यात येतोय आणि त्याची सर्व काही चर्चा ही आपल्याला बघायला मिळते आणि पारदर्शकता ही सध्याची आपल्या वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनची ओळख राहिली आहे. कुठल्याही प्रकारचा सातत्यपूर्ण ज्याही गोष्टी आपल्या या तालुक्यातील क्रिकेट असोसिएशनमध्ये घडत आहेत त्या संपूर्ण पारदर्शकतेमध्ये घडत आहेत आणि ती मात्र आपली ओळख आहे. येणारे बॉल आहेत मैदानाकडे जाऊयात. 12 करायचे आहेत 29. 15ची सरासरी राखायची होती ती राखण्यात आतापर्यंत यश आलंय. मागे गेले तुडवायचं होतं. बरीच उंची गाठली आहे. 2 फिल्डर येत आहेत आणि एकानं मात्र कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील. एक बॉल आपण कंप्लीट करूयात. येणारे बॉल इथून 11 आहेत, करायचे आहेत 29. मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटील दाखल झालाय. क्षमता याही खेळाडूकडे खूप चांगली आहे, ज्याला आपण यावेळी बॅटिंग स्टान्सवरनं पाहतोय. आल्या आल्या फटका चांगला फ्लिक केलाय, बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल. अनिकेत पाटीलनं जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले, मात्र हा डिसिजन इट्स अ व्हेरी क्रिटिकल डिसिजन. इट्स अ बाउंड्री. जे खेळाडू अनिकेतच्या दुसरे सोबत होते, ज्यांनी त्यावेळेला तो बॉल ढकलला, तेव्हा त्यांचा पाय बाउंड्री रोपवर होता. त्या कारणानं हे चौकार देण्यात आलंय. कौतुक करावं लागेल सावली क्रिएशनच्या लाईव्हचं. अगदी अप्रतिम हे सर्व काही कव्हरेज त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत. आणि आमचे थर्ड अंपायर जे आहेत, ज्यांनी हा डिसिजन कळवलाय. यावेळेला फटका चांगला, आम्ही म्हणालो निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॉलला सरळ फेकून दिलंय. गेला बॉल पाहिला तर मनोज भाऊ एकदम गॅप मधनं प्रॉपरली मारलेला हा बॉल भव्य टायमिंग वर सरळ बॉलला पाठवून दिलाय. अगदी दर्जेदार स्ट्रोक निखिलच्या बॅट मधनं. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येमध्ये बदल यावेळी बघायला मिळतोय. आता इथून 19 धावांची गरज आहे आणि चेंडू तुमच्याकडे 9 चेंडूत करायचे आहेत 19. मॅचकडे जाऊयात. आम्ही म्हणालो होतो निखिल पाटील या मॅच मधला सर्वात महत्वपूर्ण शिलेदार आहे. मैदानाच्या आतमध्ये आला बॅटिंग करण्याकरिता. गेम चेंजर म्हणून नेहमी निखिल पाटीलकडे पिंपळासकर पाहतात. यावेळेला चुकीचा फटका आहे. सरळ बॅटनं धावा येत आहेत, मग बॅट आडवी करायची काही गरज नव्हती. यावेळेला तो बॉल मिस झाला. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला 2 खेळाडू तैनात केले गेलेत, एक आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या रिझन मध्ये एक पॉइंटच्या दिशेनं आहे. यावेळेला फिंगर रोल केलेत. या बॉलवर आपण पाहिलं तर मिस करून बॉल विकेटच्या मागे डॉट निर्धाव. अगदी अप्रतिम कमबॅक निलेश थापसीच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतोय. येणारे बॉल आता 7 करायचे 19. 7 चेंडूत 19 ची गरज. यावेळेला अप्रतिम चेंडूची हाताळणी निलेश थापसी. जबरदस्त. या आपलं सहर्ष स्वागत. या टॉस साठी यायचंय. चला बोट टीम कॅप्टन्स शिवंजय स्पोर्ट्स क्लब आलमान आणि यंगस्टार अपटी बी दोन्ही टीमचे कर्णधार.
हर्षल पाटील या ठिकाणी येत आहेत. हर्षल, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नुकत्याच गेल्या झालेल्या वाडा तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा जितेंद्र पाटील खूप दिवसांनी, त्यांचंही सहर्ष स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. प्रवेश केलाय टॉप 4 मध्ये का? फायनल मध्ये प्रवेश केलाय. वा, अशीच एक्सप्रेस रोळावर राहू दे. धावसंख्या 6 चेंडूत 19 ची गरज. यतीश पाटील, आपलं मैदानामध्ये राहणं संघाकरिता किती गरजेचं आहे हे तुम्हाला समजलंच असेल. ज्या पद्धतीने यतीश गेल्यानंतर जो डाव थोडासा आपल्याला कोलमडताना बघायला मिळाला, आणि कारण ज्या वेळेला तो मैदानामध्ये खेळत होता, षटकार चौकारांची आतिषबाजी होती, तेव्हा निलेश दापचेचं षटक थांबवलं गेलं होतं. परंतु त्या निलेश दापचेचं सुद्धा तेवढंच कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवर त्याला 1 षटकार आणि 1 चौकार आलाय आणि तदनंतरचे पुढील 3 बॉल त्याने डॉट काढलेत. वा, क्या बात आहे निलेश दापचे, अगदी अप्रतिम. मॅचकडे जाऊयात. आत्ता इथून येणारे मात्र अंतिमचे 6 चेंडू आहेत. अनिकेत खूप जास्त डिले होतोय. अंतिमचे इथून 6 चेंडू ते मात्र बाकी आणि 19 ची गरज. सतीश पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे. फटका मारताना असं वाटले की डोळे बंद होते की काय. निखिल पाटीलने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. जो निखिल पाटील चांगली फलंदाजी करताना बघायला मिळतोय आपल्याला, त्याने त्याची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. मैदानाच्या आतमध्ये त्यांचे कर्णधार, गोल्डन 6 ठोकणारा खेळाडू आमच्या आपटीच्याच मैदानावर 1 चेंडू 6 ची गरज असताना याच खेळाडूने षटकार ठोकला होता. तो निशान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. चला निशान, धावत जा. पाच चेंडू 3 घणाघाती प्रहारांची गरज आहे. 5 चेंडू 3 मल्टी हिट्सची गरज आहे. याही वेळेला सतीश पाटील बॅटवर बॉल मात्र येत नाहीये. आता इथून जबाबदारी निशांतवर असेल की काय, परंतु निशांतला त्याची विकेट फेकावी लागली आहे. सतीश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. चार बाकी आणि विजयाकरता 17 ची गरज. 4 चेंडू 17 ची गरज आहे. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि त्याच्याकडनं चुकी होणं नाहीये. मॅच मधला महत्वाचा अडसर या ठिकाणी मात्र दूर केला विकेट सोबत. खेळाडू बाद सतीश पाटील बॅक टू डग आउट. मला वाटते ती निखिलची जी विकेट फेकली ना, दॅट द थॉटलेस क्रिकेट, अतिशय चुकीची गोष्ट मैदानामधून बघायला मिळाली. कारण निखिल सारखा खेळाडू ज्याने 1 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय आणि क्षमता आहे त्याच्याकडे, अनेकदा आपण पाहिली आहे, त्याला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलं होतं. अतिशय चुकीची गोष्ट मैदानामधून ती बघायला मिळाली. संघ अडचणीमध्ये, परंतु WRSK सुपोंडे जीवी स्पोर्ट्स ज्या पद्धतीने तुम्ही खेळतायत, ज्या पद्धतीने तुमच्या या महत्वपूर्ण क्षणाला गोलंदाजी बघायला मिळते, फलंदाजाला कम्प्लिटली बांधून ठेवलंय, रोखून धरलंय, अगदी जबरदस्त. सलगचे 3 चेंडू आणि 3ही षटकारांची गरज आहे मैदानामध्ये.
आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे, मागे फिल्डर पुन्हा एकदा तोच, त्या फिल्डरनं मॅच टर्न केली म्हणावं लागेल. ती यतीश पाटीलची इतकी अवघड कॅच त्याने घेतली आणि तिथून मॅच मधली सर्व सूत्र आणि फासे मात्र कम्प्लिटली त्याने चेंज केले. पिंपळासकरांच्या ज्याही चुका मैदानामधनं घडल्या त्या आता मात्र कुठेतरी त्यांना डोकेदुखी ठरत असतात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. चला अल्मान टीम कॅप्टन भाऊ या भाऊ आणि यंगस्टर अपटी बी या संघाचा कर्णधार आपण सुद्धा या टॉस साठी. पुन्हा एकदा बॉल त्याच क्षेत्ररक्षकाकडे आणि पुन्हा एकदा त्याने कंप्लीट केली एक कॅच. अगदी अप्रतिम. वन मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. चला न्यू बॅटर धावत जा. शेवटचा एक चेंडू बाकी. भाऊ खेल खलास. अभिनंदन. जीवी स्पोर्ट WRS के सुपुंडे तुमचं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम आई गावदेवी पिंपळास. मॅच मात्र या ठिकाणी समाप्त झाली आहे. मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. नेक्स्ट मॅच वन मोर बिग फाईट. आपटीकरांचा प्रवास आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. कारण ज्या पद्धतीने गेली 4 वर्ष गावामध्ये 1, 2, 3, 4 या 4 नंबर पैकी एकही नंबरची ट्रॉफी गावामध्ये आलेली नव्हती आणि